ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. शब्द संपले पण महिमा शिल्लक राहिला. झाली बोलायाची सीमा. हा संतांचा महिमा शब्दांच्या पलीकडे आहे, शब्दातीत आहे. काय महिमा आहे. ओ जगद्गुरु तुकोबाराय 2015 साली आपल्या या पावनधाम संस्थांवरती आले. संस्थान काय, मंदिर काय, अन्नदान काय, ज्ञानदान काय, हा धर्ममंडप, हा परिसर, हे गाव, आसपासची 50-60 गावच्या दिंड्या बिजला या ठिकाणी येत असतात. ऐसा संताचा महिमा. हा संत जिथं जातील ना तिथं वसंत ऋतूसारखं वातावरण निर्माण करतात. झाली बोलायाची सीमा. शब्दांच्या पलीकडे संताचा महिमा. काय संताचा महिमा ऐका. जगद्गुरु तुकोबार यांचं कीर्तन, महाराजांचा शतकोत्तर अमृत महोत्सव हे वर्ष 375 वर्ष झालं. महाराज वैकुंठ गमन करून. तुकोबार यांचं कीर्तन पुणे लोहगाव या परिसरात असेल. छत्रपतींना जर स्वारीतून जर वेळ मिळाला तर आवर्जून राजे कीर्तनाला उपस्थित राहत होते. नीट ऐका. लोहगावला तुकोबार यांचं कीर्तन आणि राजे कीर्तनाला आले आणि कीर्तनामध्ये मांडी घालून बसले. ऐका. महाराष्ट्राचा राजा तुकोबार यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि हा छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा आहे. राजे जर म्हणले असते चांदीचं नाही, लोकांनी सोन्याचं सिंहासन त्यांना बनवलं असतं, पण छत्रपतींनी सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला. मी तुकोबारांचा भक्त रे, त्याचा दास, पांडुरंगाचा सेवक, या नात्यानं मी इथं येतोय. माझा मोठेपणा इथं काय कामाचा, हे आताच्या बी छत्रपतींनी ध्यानात ठेवा. अहो काय का गावातल्या पुढाऱ्यांनी सप्ते बंद पडले का तर सप्ते त्यांची नावं घेतली ना. अहो राजांनी मानाची अपेक्षा केली ना, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र. आणि परत म्हणायचं आम्ही छत्रपतींचे मावळे, त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद आहे. राजा कीर्तनाला आले. कीर्तनात मांडी घालून बसले. राजे रमले. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग हो या अंग हरे रोप. आणि माणूस रमला पाहिजे. मग ब्रह्मी भूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा. राजे रमले कीर्तनात. आणि जवळचाच एक जण माणूस फुटला आणि ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली. म्हणजे राजे कीर्तनाला आलेत, मोजके 4-5 मावळे त्यांच्या सोबत आहेत, पकडा. हे काड्या करणारे जवळचीच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. हा आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतय बुवा. ए सासा हो हा EBP माझा पत्रकार आहे का, टीव्ही नाने बातम्या दिल्या त्यांना त्यांच्यात पैशाशिवाय बातम्या ते देणार, तुमच्या फुकाट बातम्या द्या मोकळ्यात का. पत्रकार आपल्याच घरात बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी गप्पा हाणाय गेली की व्हाय व्हाय सुरूच. तुझी सुनले भारी, माझी लय बेकार आहे, तुझ्यासारखे मला भेट, तिच्यासारखे तुला भेटले तू मागत मी लिही असती, तुझे लय चांग, तुम्हाला दुसऱ्याच्याच कशा चांगल्या दिसतात बरं. उलट सुनबाईचं कौतुक करायचं, माझ्या सोनाला तोड नाही. लगेच ती म्हणते आत्याबाई तुम्हाला चहा देऊ का, कॉफी करा. हे जग लय येड आहे, फक्त गोड बोला. जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगायचे नाही. दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. हा जवळच्याच एखादे चुकलं माणसात फडफड बोलायच नाही, त्याला बाजूला घ्यायचं. तुला माहिती ना माझा स्वभाव, मग मी फडकून बोलन तुला, नाही मग तुला आता वॉर्निंग देतोय मी. हा दोष एकांतात. माणसात म्हणायचं वा ह्याच्यासारखा माणूस नाही. 50% भांडणं जाग्यावर कमी होणार. आपण माणसात वाचवाच बोलायचं आणि एकांतात म्हणायचं तू लय भारी, कुत्रा ऐकायला आणि घाल त्याचं वर्णन करतो. दोष एकांतात आणि गुण माणसात. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत. आणि सध्या जवळचीच फुटत येतो. एखादा नेता जर सभेवर भाषण ठोकीत असेल ना, त्याच्या स्टेजवर जर 100 माणसं असतील, त्या 100 पैकी 30% माणसं त्याला पाडण्यासाठी त्याच्या स्टेजवर असतील. हे गणित आहे बरं का. 100 30 त्याला मातीत घालायसाठी त्याच्या स्टेजवर असते, त्याच्याच संघ राहतात, त्याचेच दाखवतात. आणि पुढच्याच्या स्टेजवर बी 30% तशीच असतात. फक्त त्यांचं आणि ह्यांचं गणित जुळवता आलं पाहिजे तर काम होत असतं. विठ्ठल राजे कीर्तनाला बातमी पोच झाली आणि हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला. पण म्हणले थांबा, कीर्तनात मध्ये विक्षेप करू नका, जे विठ्ठल झाल्या पकडू म्हणले. मावळ्याने मंडपाच्या कडेला बघितलं, म्हणले अरे बापरे आपल्याला पकडायला एवढं सैन्य. मावळे त्यांच्या जीवाला भेट नव्हते हो, पण महाराष्ट्राचं भविष्य कीर्तनात त्याची काळजी वाटत होती. कारण त्यांचं वाक्यच होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही राजे, पण तुम्ही वाचवण्याची आमची जबाबदारी. याला म्हणायची निष्ठावान मावळे. मुलाचं लग्न सोडलं, आधी लगीन कोंडाण्याचं मग लग्न रायबाचं. तानाजी मालसोरे तुम्ही गडाकड प्रस्थान करा, मी खिंड लोडतो बाजी प्रभू. हे स्वराज्य उगत झालेलं नाही. जीवाला जीव देणारे माणसं कमावे लागतात, त्यावेळेस स्वराज्य निर्माण होत असतं. राजे एवढं सैन्य आले,
तरी तुमच्या चेहऱ्यावर तिळ मात्र टेन्शन नाही. राजे म्हणले घाबरू नका, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. अरे गुरु करावा बळकटन जाऊन धरावे मनगट. तुकोबारांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात हिथं टेन्शन घ्यायचं काय काम आहे. हिथं आपल्याला वाचवण्याची जबाबदारी आपली नाही, ही जबाबदारी आहे तुकोबारांची. ऐका बरं का आयसा संताचा महिमा. छत्रपतींच्या नजरेतला भाव माझ्या तुकोबाने जाणला आणि पांडुरंगाशी संवाद सुरू केला. भगवंता शिवाजी महाराजावर हे संकट तेही माझ्या कीर्तनात. राई जेवढे आपल्या मुलावर प्रेम करते तेवढा जो राजा आपल्या रयतेवर प्रेम करतो असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. डोळ्याला दिसणाऱ्या स्त्रीला आईचा दर्जा देणारा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी. हे जर संकट उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळली तुकोबारांच्या कीर्तनामध्ये राजांना पकडण्यात आलं तर देवा नाव माझं नाही जाणार, नाव तुझं जाईल. आधीच तर लोक माळा घालण्यात, गण लाविण्यात, हरिपाठ घेण्यात, वार करण्यात आणि परत महाराष्ट्राचं भविष्य जर दुश्मनाच्या ताब्यात काही झालं तर कोण भक्ती आणि शक्ती राजसत्ता आणि धर्मसत्ता सुद्धा हातात हात घालून चाललं पाहिजे. हे जबाबदारी तुमच्यावर आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. या जगामध्ये कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. तुकोबाने शब्द टाकावा, जगाच्या बापानं पदरात झेलावा. देवाने विठेवणं उडी टाकली, छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. देव छत्रपती झाले आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. जिरे टोप ढाल तलवार अंगरका घोड्याला टाच मारली. जिथं कीर्तन चालू पंढरपूर सोडलं देव लोहगाव मध्ये. एकाच कीर्तनात 2 छत्रपती. ओरिजिनल राजे पुढं आणि जिथं मंडप सोडतो त्या टोकाला देवाने आपला घोडा सज्ज केला. घोड्याला टाच मारली, घोडा माघारी फिरवला. त्या टोकाचे जे सैनिक वाटलं त्यांना वाटलं राजेच पळाले. बरं तवा काय एवढा फोकस होता का. टेंबे मशाली जुन्या काळातले कीर्तन भागाया पकडो सगळं सैनिक देवाच्याच माग. देव कुठं सापडत असतो का. देव पुढे सैनिक माग, देव पुढे सैनिक माग. तुकोबारा म्हणले राजे आपलं काम ओके झालं, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव देव पंढरपुरात पकडाय गेलेल्या जंगलातच हुकले. म्हणले कुणीकडे गेलं रे. म्हणले या काय गाय देव अदृश्य झाले ना. आणि म्हणले भोर प्रतापगड रायगड शिवनेरी तुंग सिंहगड तोरणा विशाळगड पणागड पार कोल्हापूर पासून इकडे शिवनेरी पर्यंत त्या पश्चिम महाराष्ट्रात 2 गड रांगा राहिला ना. आपण पकडत इकडं मंगळयाड्याकडे सोलापूरकडे कुणीकडे आलोय. म्हणले महागारी इकडे पंढर. अरे म्हणले रॉंग नंबर लागलाय, चला महागारी. परत दिवस सुगाय लोहगावला गेले तर तुकोबाराही नाही तर छत्रपती नाही. गावकरी मला आले तर आता काकडा करून जाऊ म्हणले. अहो पळू वाकडे झालो म्हणले. राज सर ना आता काय काकडा करता. सिद्धांत संपला. उत्तर आहे का तुकोबारांचं कीर्तन राजे कीर्तनाला. पण तुकोबाराने शब्द टाकल्यानंतर देवाला छत्रपती व्हावं लागलं आणि कीर्तनावर आलेलं परचक्र परतवून लावावं लागलं. हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट करता येत. परचक्र कोठे